नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या YouTube चॅनलवरती. आज महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्वपरीक्षा पार पडली 5 नोव्हेंबर रोजी. त्याची जी काही संभाव्य उत्तरतालिका आहे ती आपण डिस्कस करतोय नेहमीप्रमाणेच तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी आणि जास्तीत जास्त ॲक्युरेट आन्सर की तुमच्यापर्यंत आपण नेहमीच प्रयत्न करत आलोय आणि त्याचाच हा भाग म्हणून आपण ही आता गट क ची आन्सर की डिस्कस करतोय. आपल्याकडे सेट ए उपलब्ध होता आणि त्या सेट ए नुसार आपण आन्सर जे आहे ते बघत चाललोय. तुमचा जो कुठला सेट असेल त्याची तुम्ही ही आन्सर जे आहे ते मॅच करत चला. आपण क्वेशन्स आणि आन्सरच्या रूपात बघणार आहे. त्यामुळे तुमचा सेट कोणताही असला तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. काही क्वेशनचे आन्सर मे बी थोडासा ज्याला म्हणू आपण की डाउटफुल राहू शकतायत किंवा काहींचा आन्सर आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडले नाहीत. तुम्हाला जर ती आन्सर्स माहिती असेल तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती मेन्शन करा किंवा नंतर चुकीनं आमचं एखादं आन्सर चुकलं असेल तर देखील तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊन जाईल. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. ए सेटमध्ये सुरुवात जी आहे ती करंट अफेअर्स पासून होते आणि पहिले 3 क्वेश्चन आपण बघतो करंट अफेअर्सचे. क्वेश्चन जो आहे तो असा आहे, की 2021 ला जो ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हल जो पार पडला त्याच्यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला होता? एक सिंपल वन लाइनर क्वेश्चन होता आणि त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच धनुषला हा पुरस्कार मिळाला होता. प्रश्न 2 नंबरचा असा होता, की 2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत? अगेन एक वन लाइनर क्वेश्चन पडला होता. त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच प्रोफेसर दीपक धर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. टोकियो 2020 म्हणजेच प्रत्यक्षात ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये जी काही स्पर्धा झाली, पॅराऑलिम्पिक गेम्स ज्या झाल्या, त्याच्यामध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अवनी लेकरा हे त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 4. येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आली? अगेन एक वन लाइनर क्वेश्चन. त्याचं उत्तर आहे जिव्हाळा योजना ऑप्शन क्रमांक 4. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 5 आहे. ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन ज्याला GODT शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो आपण. या संस्थेच्या 2021च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? असा तो प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते उत्तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच तिसरा क्रमांक लागतोय. हे तुमच्या 5व्या प्रश्नाचं उत्तर असेल. 6वा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एक वन लाइनर क्वेश्चन आपल्याला पुन्हा एकदा विचारलाय. त्याचं उत्तर जे आहे ते निम्सदाई पूर्जा म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते तुम्ही नावावरून पण त्याला जोडू शकताय. जलसंधारण याच्याशी काय की तो संबंधित आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 जे आहे त्याचं अचूक उत्तर असेल. 8वा क्वेश्चन आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान जे आहे ते बिनचूक आहे असं विचारलंय आणि खाली 3 ज्याला म्हणू आपण की आपल्याकडं विधान आहेत. पहिलं विधान असं आहे की ही योजना 2018 मध्ये दिल्ली इथं सुरू झाली होती. दुसरं आहे की भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि तिसरं विधान असं आहे की या योजनेअंतर्गत द्यायच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच काय केलाय की समावेश करण्यात आलाय. सो जे अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच फक्त ए आणि सी ही जी योजना आहे ती दिल्ली व्यतिरिक्त इतर राज्यांच्या मध्ये लागू होत नाही. फक्त लक्षात ठेवा. 9वा क्वेश्चन आहे की राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान जे आहे, ज्याचं नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असं करण्यात आलं, ते भारताच्या कोणत्या राज्यामध्ये असं विचारलंय? एक वन लाइनर क्वेश्चन सिंपल आहे. सो ऑप्शन क्रमांक 3 जे आहे त्याचं काय की करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पुढे जातोय आपण. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 10. प्रश्न असा आहे की 2 आपल्याला स्टेटमेंट बघायला मिळतात. भारत मध्य एशिया शिखर परिषदेविषयीची. स्टेटमेंट पहिलं असं आहे की पहिली भारत मध्य एशिया शिखर परिषद जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि दुसरं आहे की तझाकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्य या शिखर परिषदेमध्ये उपस्थित होती आणि आपल्याला योग्य कथनं ओळखायचे आहेत. त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ए आणि बी हे दोन्ही उत्तर इथं बरोबर आहेत. नेक्स्ट पुढे एक वन लाइनर क्वेश्चन आहे आपल्याला की मे 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुमन के बेरी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट बघतोय आपण 12वा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम किंवा युवा विज्ञानी कार्यक्रम किंवा युविका नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करते? आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला इस्रो म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये. तर ती संस्था काय करते? हे विशेष कार्यक्रम आयोजित करते. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा ही कोणत्या दिवसाची थीम होती?
तर तो दिवस जो आहे तो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला मेन्शन केलाय. तो दिवस आहे शून्य भेदभाव दिवस. या दिवशी साठी आपण काय की ही थीम बनवली होती. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष म्हणून डॉट डॉट यांची जानेवारी 2022 मध्ये नियुक्ती झाली. तुम्ही जर प्रिव्हियस इयर पासून ग्रुप सी चे पेपर बघितले असतील तर ग्रुप सी च्या पेपरमध्ये अशा प्रकारच्या नवीन ज्या अपॉइंटमेंट्स आहेत यांच्यावरती फार रिगरसली क्वेश्चन्स असतात. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डॉक्टर एस सोमनाथ हे त्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट 15 नंबरचा क्वेश्चन आहे. पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालामध्ये अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली होती? एक वन लाईनर आणि सध्या फार चर्चेमधला हा विषय होता 2 वर्षापूर्वी. त्याचं अचूक उत्तर जे आहे अचूक उत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन रेड रोज हे लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे जातोय आपण. आता इथून पुढे राज्यघटनेचे क्वेश्चन चालू होतात. प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या वरती बंधनं घालण्यात आली? तर याचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 16वी घटना दुरुस्ती होती. पुढचा प्रश्न आहे की भाग 17 जो आहे त्याच्या अंतर्गत येणारी सर्व जी कलम आहेत ती कलमांचे आपल्याला नंबर्स विचारले. त्याचं देखील उत्तर फार सिंपल आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 343 ते 351 असं त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट पुन्हा एक सिंपल क्वेश्चन आहे की भारताच्या संविधान सभा बनवण्याची जी मागणी आहे ती इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1940 ला ती काय झाली की मागणी जी आहे ती मागणी मान्य केली. सो हा देखील एक क्वेश्चन आहे की इझी कॅटेगरीमध्ये येतोय. पुढचा क्वेश्चन आहे 19 नंबरचा की आपले लोक जे आहेत ते देशाचं प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात यासाठी 1930 ते 32 च्या आसपास या दरम्यान लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा पार पडल्या? तर त्याचं उत्तर जे आहे ते 3 गोलमेज परिषदा असं आहे. ऑप्शन क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. 20 नंबरचा क्वेश्चन आहे की भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॉट डॉट यांच्याकडे देण्यात आली आहे. तर याचं देखील उत्तर जे आहे ते फार सिंपल आहे. राज्यपालांच्याकडे तुम्ही बघताय की सगळी जी कार्यकारी सत्ता आहे ती देण्यात आलेली आहे. नेक्स्ट जोडा लावाचा प्रश्न आहे. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे अटकेची कायदेशीर तपासणी म्हणतो आपण. परमादेश म्हणजे काय तर अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणं. अधिकार पृच्छा म्हणजे काय तर अ, अ, त्याला म्हणू आपण की पदाची कायदेशीर तपासणी म्हणू आपण आणि उत्प्रेषण म्हणजे काय तुमचं तर खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणं. याला मॅच करणारा जो अचूक पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 ह्याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट 22 नंबरचा क्वेश्चन असा आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या-त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती त्यापूर्वीच विसर्जित केली झाली नसेल तर डॉट डॉट 5 वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील असा तो प्रश्न आहे. प्रश्न थोडासा वाचता कॉम्प्लिकेटेड वाटतो पण सिंपल आहे की 5 वर्षांचा तुम्ही जो काही ग्रामपंचायतीचा कालावधी काउंट करता तो साधारणतः सुरुवात कुठून होते? त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. ही निवडणुकीनंतरची जी पहिली बैठक असते त्या पहिल्या बैठकीनंतर बघतो आपण की 5 वर्षांचा कालावधी जो आहे तो काउंटिंगला सुरुवात होते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 23 अगेन एक सिंपल क्वेश्चन आहे की कोणत्या समितीच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहे सुवर्णसिंग समिती यांच्या शिफारसीवरून तो समावेश करण्यात आला होता. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणते ग्रामसेवकाचे काम नाही? तर ग्रामपंचायतीच्या निधीचा योग्य वापर करणे. आता कसं आहे की थोडंसं डाऊटफुल स्टेटमेंट आहे कारण निधीचा योग्य वापर करणे म्हणण्यापेक्षा स्टेटमेंट असं असतं की जो निधी आहे त्या निधीविषयीचा अहवाल ग्रामपंचायत असेल किंवा झेडपीला असेल सादर करण्याचं काम तो करतोय. त्यामुळे थोडंसं ज्याला म्हणू आपण की मॉड्युलेशन मध्ये आपण ते क्वेश्चन जे स्टेटमेंट जे आहे ते आपण ऍक्सेप्ट करूया. ग्रामसभेचा अहवाल तयार करण्याची तर जबाबदारी तुमच्या ग्रामसेवकाची आहेच. त्यानंतर करांची वसुली. त्यामुळे बऱ्यापैकी सगळे योग्य वाटतात. त्यामुळे उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 असं वाटतंय सध्या तरी की 24 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट पुन्हा फंडामेंटल ड्युटीज वरती एक क्वेश्चन आहे की जे 11वे कर्तव्य आहे ते कोणत्या घटनादुरुस्ती समावेश करण्यात आलं? बऱ्याच लोकांचा गोंधळ झाला असेल. काही लोकांनी गडबडीमध्ये 42 घटनादुरुस्ती मार्क केला असेल. पण तसं नाही येते. आपल्याला माहिती असेल की तिथं 10च होती. पण नंतर 11वे जे कर्तव्य आहे ते तुमचं 86वी घटना दुरुस्ती 2002 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे त्याचं अचूक उत्तर असेल. नेक्स्ट इतिहासाचे क्वेश्चन आपले पुढे चालू होत आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की प्रिव्हियस काही एक्झाम्स मध्ये नारायण मेघाजी लोखंडे किंवा भारतातली कामगार चळवळ जी आहे त्याच्यावरती फार रिपीटेड क्वेश्चन्स येतात. सो इथं पण तोच क्वेश्चन आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातली कोणती विधानं बरोबर आहेत आपल्याला विचारले. पहिल्याच मी आता सगळी विधानं वाचत बसत नाहीये. तर याची बरोबर विधान फक्त सांगतो की ए, बी आणि सी हे 3 जी विधानं आहेत ती याच्यामध्ये बरोबर आहेत. म्हणजे कामगार चळवळीचे जनक ऑब्व्हियसली 1884 मध्ये बॉम्बे मिलियन असोसिएशनची स्थापना अगदी बरोबर आहे आणि ब्रिटिश सरकारचा रावबहादूर किताब. त्यामुळं त्याला बरोबर मॅच करणारा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट जोडा लावाचा प्रश्न होता. सगळ्यांना आणि बऱ्यापैकी कॉमन आहे. रँड आणि आयस्टरचा खून जो आहे तो चापेकर बंधूंनी केला होता. अभिनव भारत जी संघटना आहे ती सावरकरांची होती. जॅक्सनचा जो खून आहे तो गांधींनी केला होता आणि कर्जन बायलीचा खून जो आहे तो मदनलाल धिंगरांनी केला होता. सो याच्यासाठी मॅच करणारा जो पर्याय बरोबर आहे तो ऑप्शन क्रमांक 1 हा त्याचं काय असेल की अचूक उत्तर असेल. 28 नंबरचा क्वेश्चन आहे
याच्यामध्ये वर्णन दिलेलं आहे आणि त्या वर्णनावरनं व्यक्ती ओळखायचं आणि त्यासाठी तुम्हाला काय फार मेहनत घ्यायची गरज नाही. मराठीतले पहिले पत्रकार म्हटलं की तुमचा इथं मुद्दाच क्लिअर होतोय आणि त्यानुसार तुमचं बाळशास्त्री जांभेकर हे जे आहे ते तुमचं अचूक होते. सो ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट आहे, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये 2 गट पुन्हा एकत्र आले होते? सो फूट एका अधिवेशनामध्ये पडली होती आणि त्या तुम्हाला विचारले काय, तर कोणत्या अधिवेशनामध्ये एकत्र आले होते? सो ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लखनौ अधिवेशनामध्ये ते एकत्र आले होते. परत मी सांगतो, की ह्या पार्टवरती म्हणजे राष्ट्रीय सभा, तिची अधिवेशनं यांच्यावरती देखील बघतोय आपण, की क्वेश्चनची संख्या जी आहे ती वाढताना दिसते गेल्या काही एक्झाम्समध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे 30 नंबरचा. 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? सो या 30 नंबरच्या क्वेश्चनचं अचूक उत्तर जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू. मुद्दाम तुम्ही जर बघाल रवींद्रनाथ टागोर अशी काही बंगालची नावं टाकली आहेत, पण ऍक्च्युअली जे अध्यक्ष जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. एक सिंपल क्वेश्चन आहे इतिहासावरचा, की कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला होता? त्याचं अचूक उत्तर जे आहे ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघतोय आपण, की विधवेशी विवाह केला होता. सो ऑप्शन क्रमांक 4 त्याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा एक रिपीट क्वेश्चन आहे, की ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे नेमकं काय? आणि याच्यामध्ये बघतोय आपण, की पर्याय क्रमांक जो उत्तर बरोबर आहे आपलं ते ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी फक्त. भारतातील हस्तोद्योगाचा ऱ्हास आणि कुटीर उद्योगाचा ऱ्हास. कारण का हे 2 तुम्ही बघू शकाल, की याच्यामध्ये उद्योगांचा इथं मुळात कुठं उल्लेख नाहीये. त्यामुळे हे 2 आपोआपच बाहेर पडतील. त्यामुळे तुमचं ऑप्शन जे राहणार आहे तुमचं ते फक्त ए आणि बी राहील तुमचं. नेक्स्ट जोडा लावाला प्रश्न आहे, उठावाचे केंद्र आणि नेतृत्व असं केले कोल्हापूर आणि बाकी सगळी ठिकाण तुम्ही बघताय. तर कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती असेल तर चिमासाहेब यांनी ते नेतृत्व केलं होतं. जमखंडीचे जे आहे ते आप्पासाहेब पटवर्धनांनी केलं होतं. औरंगाबादचं जे नेतृत्व आहे ते फिदा अलीने केलं होतं आणि नरगुंचं जे आहे ते बघतो आपण बाबासाहेब भावेने केलं होतं. आणि याला मॅच करणारा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 2 इथं काय करतोय, की बरोबर मॅच करतोय. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, की अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातली पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला. एक सिंपल क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. आता हा थोडासा डाउटफुल इन द सेन्स की कन्फ्युजन क्रिएट करणारा क्वेश्चन आहे, की असहकार चळवळी बरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम सुरू केला? तर पहिला मुद्दा असा येतो, की याचं उत्तर जे आहे ते उत्तर आता प्रथमदर्शनी तर वरील सर्व बरोबर वाटते. कारण स्वदेशीचा प्रसार हा मुद्दा त्यामध्ये होताच. हिंदू मुस्लिम ऐक्य हा देखील मुद्दा त्यामध्ये नक्कीच होता. मद्यपान बंदी हा देखील होता आणि अस्पृश्यता निवारण हे देखील बऱ्याच ठिकाणी वाचनामध्ये आलेलं आहे किंवा रिसोर्समध्ये सापडतं आपल्याला. पण बऱ्यापैकी सगळे मुद्दे याच्यामध्ये येतात. काही लोकांनी किंवा काही रिसोर्समध्ये तुम्हाला हे जे मुद्दे आहेत ते दिसणार नाहीत, पण तरी देखील मेजॉरिटी रिसोर्समध्ये हे 2 मुद्दे पण दिसतायत. त्यामुळं वरील सर्व बरोबर हे उत्तर आपण याच्यामध्ये सध्या ग्राह्य पकडतोय. सो 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे. 36 नंबरचा प्रश्न परत एक डाउटफुल क्वेश्चन आहे, की लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? सध्या तरी 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आमचं देखील होतंय. कारण एक दुसरी संस्था जी होती मला वाटते ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची, तिचा देखील उद्देश बऱ्यापैकी सेम होता. तिचं नाव याच्यामध्ये नाहीये. ह्या 2 तर नक्कीच नाहीयेत. सार्वजनिक सभा आणि यापैकी नाही याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. पण सध्या आपण याच्यावरती याला आपण आयोगाच्या उत्तराची वाट बघूया आपण या प्रश्नासाठी. ठीक आहे का? तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर काय करा, की मेन्शन करा. पुढचा क्वेश्चन आहे, की 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला जो उठाव आहे तो कुठे झाला होता? तर त्याचं अचूक उत्तर जे आहे ते सुपे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं काय आहे, की बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघतोय आपण, की भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती जे आहेत त्यांना घडवण्याचं काम केले? सो ऑप्शन क्रमांक जो 3 आहे तो अगदी बरोबर आहे. म्हणजे ए, बी आणि सी म्हणजे श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू आणि ठक्करबाप्पा, नामू जोशी आणि काकासाहेब लिम्मे ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना घडवण्याचं काम केले. सो ऑप्शन क्रमांक 3 याचं काय असेल, की बरोबर उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन आहे, की मुंबई सरकारनं दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते एक कमिशन नियुक्त केले होते? ह्याच्याविषयी लोकांची वेगळी उत्तर आहेत. पण जे परफेक्ट उत्तर याच्यामध्ये सापडतं आपल्याला ते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच डेक्कन रॉयट्स कमिशन हे त्याचं काय असेल, की अचूक उत्तर असेल. नेक्स्ट 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर याच्यामध्ये बघतोय आपण, की उत्तर जे यायचं ते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सयाजीराव गायकवाड हे त्या अस्पृश्यता निवारक परिषदेचे काय होते, की अध्यक्ष होते. नेक्स्ट पुढे बघतोय आपण जिओग्राफीचे क्वेश्चन स्टार्ट होते. जिओग्राफीचे क्वेश्चन देखील बऱ्यापैकी इझी होते. प्रश्न असा आहे पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे? तर राजस्थान हे त्याचं काय असेल, की उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमा 2 देशांना लागून आहेत? आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते मिझोरामचं ज्याच्यामध्ये आहे. एक्सप्लेनेशन आपण जास्त बघत बसत नाही, पण आता उत्तर जे आहे त्याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच मिझोराम आहे. नेक्स्ट एक जोडालावाचा प्रश्न आहे. हा देखील रिपीट फॉर्म मध्ये क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल. बोकारो जो आहे ते तुम्हाला बिहारमध्ये असलेलं बघायला मिळेल. दुर्गापूर जे आहे ते तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळते. रुरकेला जे आहे ते ओडिशामध्ये आणि भद्रावती तुमच्या काय आहे, की कर्नाटकमध्ये. आणि याला मॅच करणारा जो अचूक पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 तुमचा काय करतोय, की मॅच करतोय. नेक्स्ट शिखरांची तुम्हाला उंची लावायची. हा देखील एक सिंपल क्वेश्चन होता कारण का बऱ्यापैकी लोक पाठांतरामध्ये हा पार्ट जो आहे तो अगदी आरामात पाठ करून ठेवतात.
याचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. फक्त लक्षात घ्या की तुम्हाला अचूक असा उतरता क्रम शोधायचा. त्यामुळे फक्त तुम्हाला ते उत्तराचा अर्थ माहिती असेल तर तुम्ही हा क्वेश्चन जो आहे तो आरामात सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे की 2011 जनगणनेनुसार जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर जास्त आहे असं विचारले त्यांनी. तर याच्यामध्ये अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 सातारा जिल्ह्याचं काय की जास्त आहे. नेक्स्ट पुढे बघतोय आपण की महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे आणि त्यांची ठिकाणं यांचं आपल्याला काय लावायचे की जिल्ह्यांची ठिकाणांची जोडा लावायची आपल्याला. तर सालबर्डी जे आहे ते मला वाटतं अमरावतीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर साव जे आहे ते रायगडमध्ये बघायला मिळते आपल्याला. वज्रेश्वरी जे आहे ते बऱ्यापैकी कॉमन आणि माहिती असेल ठाण्यामध्ये येते आणि चांगदेव जे आहे ते जळगावमध्ये येते. सो याला मॅच करणारा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4 तुम्हाला इथे काय असेल की बरोबर दिसेल. याचे उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. 47 नंबरचा क्वेश्चन आहे की औरंगाबाद प्रशासकीय विभागाने भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता असं विचारले. एक सिंपल क्वेश्चन आहे. तो 47 नंबरच्या या क्वेश्चनचे जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 असेल. नांदेड आणि हिंगोली हे दोन तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे की अस्तंबा हे उंच शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे. तर एक सिंपल परत क्वेश्चन आहे की सातपुडा पर्वतरांगेत तुम्हाला हे बघायला मिळते. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे. परत एक सिंपल क्वेश्चन आपल्यासाठी येतोय आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 म्हणजे 7 जिल्ह्यांच्या सीमा बघतोय आपण की कर्नाटक राज्याला लागून आहे. नेक्स्ट 50 नंबरचा क्वेश्चन परत एक बेसिक जिओग्राफी नॉलेजचा क्वेश्चन आहे की 1 इंच वायुभार त्याला आपण 1 इंच एअर प्रेशर म्हणतो म्हणजे किती असतं. तर ते 34 मिलीबार असतं. हे त्याचं उत्तर असेल. त्यामुळे 50 नंबरच्या क्वेश्चनचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. नेक्स्ट 2 स्टेटमेंट आहेत. पहिले स्टेटमेंट असं आहे की भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 डिग्री ते 40 डिग्री उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूंचं अस्तित्व कारणीभूत आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे की भारताचा भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी काय की कारणीभूत आहे. आणि दोन्ही विधानांच्या पैकी आपण नीट बघितली तर दोन्ही विधान आपल्याला काय असेल की बरोबर दिसतील. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 चं काय असेल की अचूक उत्तर असेल विधान ए आणि विधान बी दोन्ही काय आहेत की बरोबर आहे. पुढे बघतोय आपण की मुंबई आग्रा हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो खालीलपैकी कोणत्या शहरातून जात नाही असं विचारले. तर नाशिक मधून जातोय, धुळ्यामध्ये जातो मधून देखील जातोय तो. फक्त ए आणि बी याचं उत्तर असेल म्हणजे अंमळनेर आणि दौंड या 2 शहरातून काय करत नाही की तो जात नाही. पुढचा क्वेश्चन आहे की महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणती असं विचारले त्यांनी. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मुंबई ते कुर्ला 1925 ही काय की महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी काय की रेल्वे आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे की सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य जे ते कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे जर बऱ्यापैकी कॉमन आहे. माळढोक पक्षासाठी काय की तुमचं फेमस आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 55 नंबरचा. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर जो आहे तो डॉट डॉट या नावाने ओळखला जातो. तर तो जो डोंगर आहे तो वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 त्याचं काय असेल की उत्तर असेल. जो 55 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असेल. पुढे बघतोय आपण की इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे की रेपो दर म्हणजे ज्या दरानं असं कोणी डॉट डॉट विचारले. त्याचं अचूक उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना ज्या दरानं कर्ज देते त्याला आपण काय म्हणतो की रेपो दर म्हणतो आपण. पुढे प्रश्न आहे 57 नंबरचा की खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही असं विचारले. तर आता निरक्षरता हे कारण आहे का. तर ऑब्व्हियसली कारण आहेच. विवाहाची सार्वत्रिकता म्हणजे सगळ्यांना लग्न करायला लागणं हा ते कारण आहे का. तर हे पण कारण आहेच. एकत्र कुटुंब पद्धती हे देखील कारण आहे. फक्त राहणीमानातील सुधारणा ह्याच्यामध्ये काय की ऑड आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी याचं काय असणार की उत्तर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे 57 चं काय की आपल्या आन्सर आहे. एफ-आर-बी ऍक्टिव्हिटी देखील बघतोय तुम्ही की फार रिपीटेडली क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत. तुम्ही जर पाठीमागच्या 3 किंवा 4 कंबाईनचे एक्झाम बघितले असतील कंबाईन आणि ग्रुप सीच्या प्रत्येक एक्झामला एफ-आर-बी ऍक्ट वरती कुठल्या ना कुठल्या अँगलनं क्वेश्चन आहेच. लास्ट टाइमच्या कंबाईनच्या एक्झाम देखील एफ-आर-बी ऍक्ट विषयीची समिती विचारली होती एनके सिंग समिती. ठीक आहे. प्रश्न असा आहे की एफ-आर-बी-एम कायदा केव्हापासून लागू करण्यात आला. हा थोडासा प्रश्न समजून घ्या. कायदा झाला कधी आणि लागू कधी. कारण का कायदा 2003 ला झाला पण लागू जो आहे तो जुलै 5, 2004 पासून काय की तो लागू झालाय. सो ऑप्शन क्रमांक 4 याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट पुढचा एक सिंपल क्वेश्चन आहे की 1969 ला ज्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तर त्यासाठी ठेवींचं मूल्य यापेक्षा जास्त होतं त्यांचं काय केलं आपण राष्ट्रीयकरण केलं. त्याचं अचूक उत्तर जे आहे ते 50 कोटी. नंतरचं जे होतं तुमचं ते 200 कोटींचं होतं. सो 50 कोटींच्या पेक्षा जास्त ज्यांचं होतं त्यांना आपण काय केलं की राष्ट्रीयकरण केलं आपण. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघतोय आपण की सार्वजनिक आयव्ययाचा म्हणजे ज्याला आपण पब्लिक फायनान्स म्हणतो आपण कुठला भाग असेल. थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करणार आहे. कारण का ए आणि बी तर कन्फर्म आहे. म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न तुमचं. पण सार्वजनिक कर्ज हा देखील कुठल्या ना कुठल्या अँगलनं काय होतोय की तुमच्या सार्वजनिक आयव्ययाचा किंवा पब्लिक फायनान्सचा पार्ट बनतोय. तसा पर्याय देखील आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर सध्या आपण जातोय की 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आपण काय करतोय की ए, बी, सी हे ऑप्शन बघतोय. सार्वजनिक स्वास्थ्य त्यामध्ये येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण लोकसंख्येविषयीचे काही 3 स्टेटमेंट्स आहेत.
पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे की लोकसंख्येची घनता 382 होती. दुसरं पण बरोबर आहे की साक्षरता दर आपला जवळपास 73% होता. फक्त इथं लक्षात घ्या की लिंग गुणोत्तर जे आहे देशातलं ते महिलांसाठी नेहमी अनुकूल आहे. तर अजिबात नाहीये. नेहमी बघतोय आपण की लिंग गुणोत्तर जे आहे ते महिलांसाठी प्रतिकूल आहे. कारण का पुरुषांची संख्या जास्त आहे, महिलांची संख्या काय की कमी आहे. आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे. त्यामुळं मला वाटतं सी फक्त असणार जे काय असेल आपलं असत्य विधान असेल. सो ऑप्शन क्रमांक 2 जे आहे त्याचं काय असेल की करेक्ट उत्तर असेल. पुढे एक स्कीम विचारली ती म्हणजे की पतपुरवठा आधारित योजना ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? जुनी स्कीम आहे ही खरं तर. ही नोव्हेंबर 1965 ला सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. सो ऑप्शन क्रमांक 4 त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते असं विचारले. स्वतःला नीट समजून घ्या. याच्यामध्ये ह्या दोनचा तर काही प्रश्न येतच नाहीये. हे दोन तुमचे आपोआपच बाहेर पडतील. राहिले हे दोन प्रश्न तुमचे की वित्तीय गैरव्यवस्था आणि अपुरी बचत. पण खास करून त्यांनी स्पेसिफिकली नाणे बाजार विचारलाय. नाणे बाजार म्हणजे साधारणतः जे बँकिंग सेक्टर आपलं आहे ते तुमचं नाणे बाजारामध्ये येतं, मनी मार्केटमध्ये येतं. आणि बँकिंग सेक्टरमध्ये पैसे कमी कधी पडतील ज्यावेळेस लोकांचीच बचत कमी असेल. कारण का शेवटी अल्टिमेटली जर विचार केला आपण बँकांच्याकडे पैसे कुठले येतात लोकांनी सेव्हिंग केलेली. त्यामुळे जर बचत अपुरी असेल तर नाणे बाजारामध्ये काय होऊ शकते की निधीची कमतरता येऊ शकते. सो 63 नंबरचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 येऊ शकते. पुढे बघतोय आपण 64 नंबरचा क्वेश्चन आहे की राज्याच्या किंवा राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर आता लक्षात घ्या सिंपल आपण एक गोष्ट एलिमिनेट करू शकतो ती म्हणजे की जीएसटी. कारण का जीएसटी जे आहे ते महसुली उत्पन्नाचा भाग आहे. त्यामुळे त्याला आपोआपच आपण एलिमिनेट केलं तर डी नसणारा पर्याय शोधेल तुम्हाला. सो डी याच्यामध्ये हे गेलं, डी याच्यामध्ये पण आहे हे पण गेलं आणि डी मला वाटतं ह्याच्यामध्ये पण आहे हे पण गेलं. त्यामुळे ऑप्शन राहिला फक्त आपल्याकडे एक तुमचा पर्याय क्रमांक 3 की फक्त ए, बी आणि सी. त्यामुळे बाकी विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त माहिती असेल की जीएसटी हा महसुली उत्पन्नाचा भाग आहे. त्यामुळे आपोआपच तो बाहेर पडून जाईल तुमचा. त्यामुळे तुमचं एबीसी उत्तर आहे. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते. सो सार्वजनिक खर्चाला म्हणतो आपण की गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर जे आहेत तर ती नेहमीच वाढते आहेत लक्षात घ्या. ठीक आहे. इन्क्रीजिंग आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तिथे काय असणार आहे की उत्तर असणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न असा आहे 66 नंबरचा प्रश्न असा आहे की गरिबीच्या मुद्द्यांचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती. सो ही कॉमन आणि फार जर आपण की नोंद समिती आहे ती की जी 2011-12 मध्ये नेमण्यात आली होती ती म्हणजे की सी रंगराजन समिती. ठीक आहे. पुढचं आहे ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते. हा थोडासा डाऊटफुल क्वेश्चन आहे कारण का ज्या समित्या आपण बघतो त्यांची आकडे काहीतरी वेगळेच आहे. कोण तर म्हणते की 2175 म्हणते, कोण 2200 म्हणते. ते तुम्हाला आकडे तर बघायला मिळणार नाहीत. मध्ये एक न्यूज होती टाइम्स ऑफ इंडियाची वगैरे त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की 2400 कॅलरीज ही काय की गरज आहे. सध्या याच्याविषयी आम्ही पण डाऊटफुल आहोत. त्यामुळे आयोगाच्या आन्सरची वाट बघायला लागेल. पण तरी देखील 2400 हे सगळ्यात काय वाटतं की जवळचं आन्सर वाटतं आपला ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट भारतात मौद्रिक धोरण जे आहे ते कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवलं जातं. तर आपल्याला माहिती आहे की मौद्रिक धोरण तयार करणं असेल तर ते राबवणं असेल याची जबाबदारी जी आहे ती भारतीय रिझर्व्ह बँकेची. सो ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प जो आहे तो कधी सुरू करण्यात आला होता. थोडंसं कन्फ्युजन आहे कारण का 2 वर्ष आहेत. हा 1985-80 पण रिसेंटली जर विचार केला आपण हे जे होतं ते तेलबियांसाठीचं टेक्नॉलॉजी मिशन होतं 1985-80चं आणि आता आपण बहुतेक नवीन एक प्रोग्राम लॉन्च केला तो 2014-15. त्यामुळे सध्या उत्तर तरी जे वाटतंय आपल्याला 69 नंबरच्या प्रश्नाचं 2014-15 असं वाटतं. सो ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट 70 नंबरचा क्वेश्चन आहे स्टेटमेंट्स आहेत 3. पहिलं स्टेटमेंट असं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळामध्ये महाग चलन नीतीचा अवलंब करते. तर बरोबर आहे का हे? तर हे बरोबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाव घटीच्या काळामध्ये काय करते की स्वस्त चलन धोरणाचा काय करते की वापर करते. तर हे देखील काय की बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट असं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून काय केलं की स्वस्त चलनाचं धोरण सुरू केलं. थोडंसं डाऊटफुल स्टेटमेंट आहे कारण का वरची दोन जी आहेत ती बरोबर आहेत. ऍक्च्युली 1951 मध्ये जो दर होता तो 3.5% आसपास होता. त्याच्या पाठीमागचा जो होता तो 3% होता म्हणजे 1%, 3% आणि त्यानंतर 3.5%. आणि जर बँक रेट वाढत असेल तर त्याला आपण स्वस्त चलनाचं धोरण असं म्हणणार नाही आपण. त्यामुळे थोडंसं स्टेटमेंट डाऊटफुल वाटते. पण सध्या तरी या प्रश्नाचा आन्सर जे आहे ते फक्त ए आणि बी म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असं आपण सांगू शकतोय. नेक्स्ट पुढे आपण बघतो की सायन्सचे क्वेश्चन स्टार्ट होतात आणि सायन्सच्या मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे आपला तो क्वेश्चन आहे की कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॉट डॉट वापरली जातात. त्यामुळे इथे जे उत्तर आहे ते एडी करंट आहे चक्राकार प्रवाह तुमचा कारण का स्पीडोमीटर जी बघतो आपण गाड्यांची त्या स्पीडोमीटर मध्ये एडी करंटचा काय होतो की वापर होतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सामान्य डोळा जो आहे तो 25 सेंटीमीटर पेक्षा जवळच्या वस्तू कमी अंतराच्या वस्तू ज्या आहेत त्या पाहू शकत नाही. याचं रिझन आपल्याला विचारलंय. रिझन एक सिंपल रिझन आहे की आपला डोळा जो आहे त्या डोळ्यामध्ये काय की जे फोकल लेंथ आहे ती फोकल लेंथ ऍडजस्ट करण्याची पॉवर असते पण डोळा काय करू शकत नाही की ठराविक मर्यादेपेक्षा जी काही फोकल लेंथ आहे ती कमी करू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आहे त्याचं काय असेल की उत्तर असेल. पुढे म्हटले
की जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यामधली सापेक्ष गती असते आणि त्यांच्या स्रोताद्वारे उत्सर्जित होणारी तुमच्या ध्वनीची वारंवारता आणि निरीक्षकाद्वारे ध्वनीची वारंवारता यामध्ये बदल दिसतो. एक्झाम्पल तुमची जी समजा तुम्ही ती विभागात तिकडून तुमचे काय येते की अँब्युलन्स येते, तर अँब्युलन्सचा आवाज इकडे असताना कमी असतो, इथं असताना जास्त येतो, इकडे तुम्ही काय कमी होतो हे त्यांना सांगायचं आहे. हा जो प्रभाव आहे त्याला काय म्हणतो आपण, त्याला डॉपलरचा प्रभाव म्हणतो आपण. सो ऑप्शन क्रमांक 3 काय असेल की बरोबर उत्तर असेल. पुढे म्हटले मिनामाटा जो आजार आहे त्यासाठी काय कारणीभूत आहे विचारले तर पारा कारणीभूत आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला पाऱ्याचं हे पण माहिती असणं गरजेचं आहे की ज्याला म्हणतो आपण की सिम्बॉल माहिती असणं गरजेचं आहे. HG याचं काय असेल की उत्तर असेल. नेक्स्ट फॉरेस्ट पेंटाक्लोराइडचा रेणूंचं संकलन विचारले त्यांनी. हे थोडंसं डिफिकल्ट टाईपचं क्वेश्चन आहे पण याचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 म्हणजे sp3d हे त्याचं काय असेल की या प्रकारच्या संकलन तो तयार होते. नेक्स्ट जर संयुजच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल आणि त्यांचे क्वांटम नंबर असे असतील n is equal to 2, l is equal to 0, m is equal to 0, s is equal to plus 1/2 तर तो मूलद्रव्य कोणतं आहे असं विचारलं आपल्याला. तर हे सगळ्या एक्सप्लेनेशन वरनं आपण म्हणू शकतो की ते मूलद्रव्य जे आहे ते लिथियम तुमचं आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 त्याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. जोड्या लावाचा प्रश्न आहे. दरवर्षी प्रमाणे सॅलमेंडर त्याच्यामध्ये आलेलं आहे तुमचं, ठीक आहे ना. सो याच्यामध्ये आपण जर जोड्या लावायला गेलो तर सॅलमेंडर जो आहे तो आपल्याला माहिती असेल की नेमका काय काम करतो किंवा कसा असतो तुमचा, तर तो शीतरक्ती आहे. कारण का जवळपास बघतो आपण सगळे तुमचे रेप्टाइल्स असतात बऱ्यापैकी जमिनीवरती जाणारे ते शीतरक्ती म्हणजे काय की कोल्ड ब्लड तुमचं असतं. बदक चोचा जो आहे तो आपण बघतोय की तुमचा काय आहे की तो अंडज किंवा सस्तन प्राणी आहे तो. अंडज आणि सस्तन प्राणी तुमचा. जळू जो आहे त्याला इथं बघतोय आपण की सॅंग्विवोरस मध्ये काउंट करतो आपण. सॅंग्विवोरस म्हणजे काय की जे रक्त शोषून घेतात त्यांना आपण सॅंग्विवोरस म्हणतो आपण. आणि पॅरामोशन तुमचं काय की असममित म्हणजे असिमेट्रिकल की ज्याला तुम्ही कसंही कापलं तुम्हाला काय मिळणार नाही की त्याची सिमेट्री व्यवस्थित बघायला मिळणार नाही. सो ह्याला मॅच करणारा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला इथं काय दिसेल की बरोबर दिसेल. नेक्स्ट बघतोय आपण की हा एक परत थोडासा डिफिकल्ट टाईपचा क्वेश्चन आहे की हेट्रोनेरिसमध्ये उत्तरावर्ती भागामध्ये जननग्रंथी विकसित होतात. या जननग्रंथी खंडास डॉट डॉट म्हणतात. त्याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे एपिटोक. एटोक जे आहे ते एटोक काय असतं की ज्याच्यामध्ये जननग्रंथी नसतात त्याला एटोक म्हणतो आपण आणि एपिटोक म्हणजे काय ज्यामध्ये जननग्रंथी असतात. त्यामुळे हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढे म्हटलंय खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिकथाईज वर्गामध्ये येतो. ऑस्टिकथाईज म्हणजे काय की लक्षात घ्या की जे प्राणी मासे जे असतात ते ना 2 भागामध्ये आपण डिव्हाईड करतो. एक तुमचे कास्तिमय दुसरे काय की अस्थिमय म्हणजे ज्या माशांच्या मध्ये बोन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो की अस्थिमय आणि ज्यांच्यामध्ये नसतात त्यांना काय म्हणतो आपण कास्तिमय. तर त्यांनी इथं ते विचारलं तुमच्या की अस्थिमय मासा कोणता की ज्यांच्यामध्ये बोन्स असतात. शार्क मध्ये बोन नसतात, स्टिंग्रे मध्ये बोन नसतात, इलेक्ट्रिक रे मध्ये बोन नसतात. कटला जो मासा आहे त्यामध्ये काय असतील की बोन्स असतील. त्यामुळं सॉरी ऑस्टिक मध्ये कटला मासा आपण काउंट करतो. नेक्स्ट कडुलिंबामध्ये कोणतं कीटकनाशक असतं असं विचारलंय. तो अझॅडी रॅक्टिन तुमचं जे आहे ते तुम्हाला इथे सापडतो. सो ऑप्शन क्रमांक बी म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं काय असेल की करेक्ट उत्तर असेल. पुढे म्हटलंय फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? वरचे 2 तर आपोआपच निघून जातात तुमचे. कारण का अकार्यक्षम किंवा उपजाऊ हे तुमचे आपोआप निघून जाते तुमचे. राहिले फक्त हे 2 तुमचे. त्यातलं हे जे आहे अपोकार्पस तर ह्यांच्यामध्ये बघतो आपण की काय की फळं निर्माण होत नाहीत. फक्त फुलं लागतात. एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता की गुलाबाचं झाड आहे. तर ते तुमचं काय की गुलाबाचं फुल तुमचं काय की अपोकार्पस फुल आहे की ज्याच्यापासून फळाची निर्मिती होत नाही. पार्थिनोकोरस म्हणजे काय? कोर्पस म्हणजे काय? तर अशी ज्याला म्हणू आपण की फळं की जी सीडलेस असतात की ज्यांच्यामध्ये तुम्हाला बिया सहसा काय होतात की सापडणार नाहीत. एक्झाम्पल तुमचं तर अननस आहे. ज्याला आपण काय म्हणतो की कॉर्पस म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये काय की सहसा बिया सापडत नाही. सो याचं अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी असलं पाहिजे फक्त. तर आहे का तसं ऑप्शन? ठीक आहे. तसा ऑप्शन दिसत नाही. तर त्यांनी बी आणि सी असं म्हटलंय त्यांनी ह्याच्यामध्ये. तर सी फक्त असणारा ऑप्शन सापडत नाही. त्यामुळे हा थोडंसं होल्डमध्ये ठेवा आपण. आयोगाचं नेमकं उत्तर काय आहे हे आपण काय करूया की चेक करूया आपण. नेक्स्ट 2 स्टेटमेंट्स आहेत, की बॅसिलस तुरांजिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं बेव्हरिया बसियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जाते. तर हे देखील काय स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे 82 चं उत्तर आपण म्हणू शकतो की ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दोन्ही विधानं काय की तुमची इथं बरोबर आहेत. सो नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन काय बघूया. मलेरिया ह्या आजारावरती हा प्रश्न विचारलाय आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की 3 स्टेटमेंट दिले. त्याच्याविषयी देखील सध्या शुअरिटी नाहीये. पण स्टेटमेंट जर बघायला गेलो आपण तर तिसरं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे, की प्लाझ्मोडियमला त्याचं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी की 2 यजमान किंवा होस्ट लागतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे. पण या स्टेटमेंटचा आणि त्याच्या लसीचा काही संबंध असेल असं वाटत नाही. की ती वरची 2 स्टेटमेंट आहेत ही देखील बऱ्यापैकी ट्रू आहेत. म्हणजे वरची दोन्ही स्टेटमेंट आपण बघितली तुमची बऱ्यापैकी ट्रू आहेत. त्यामुळं प्रोबॅबली आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 येऊ शकते. पण अगेन थोडंसं आयोगाच्या उत्तराची वाट बघितली पाहिजे. पण तरी देखील पर्याय क्रमांक 4 हे प्रोबॅबली सगळ्यात जवळचा आन्सर आपल्याला तर वाटते. पुढे म्हटलं पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी जी आहे ती निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये काय की सर्वात कमी असते. याचं जे आन्सर आहे बेसिक क्वेश्चन होता थोडासा लॉजिकचा म्हणतो आपण की बेसोफिलस जे आहेत त्यांचं काय की प्रमाण जे आहे ते सगळ्यात कमी असतं.
आणि पुढचा क्वेश्चन आहे सायन्सचा तो म्हणजे की इन्सुलिन जे आहे ते रक्तातील साखरेचं प्रमाण कमी कसं करतं? तर याच्यामध्ये पहिलं तर हेच आहे की रक्तातील साखर शोषून घेणं हे त्याचं पहिलं काम आहे. फक्त ए असणारा ऑप्शनच नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला एकतर ए, बी किंवा मला वाटतं ए, सी किंवा ए, बी, सी. आता याच्यामध्ये होतंय काय की बी त्यामध्ये असायला नाही पाहिजे. कारण का ग्लायकोजन जर तयार झालं तर तुमच्या रक्तातली काही साखर वाढते ॲक्चुअली. त्यामुळे हे बी नसायला पाहिजे. बी नसणारं हे काढलं पाहिजे आपल्याला. हे पण काढलं पाहिजे. म्हणजे राहिलं काहीतरी एकतर बी, डी किंवा सॉरी बी-डी नाही सॉरी बी-डी हे येणारच नाही तुमचं कारण का ए त्यामध्ये यायला पाहिजे. सो ए-सी यायला पाहिजे. सो ए-सी असणारा पर्याय ए-सी म्हणजे हे 2 तुमचे रक्तातील साखर शोषून घेणं आणि प्रथिन संश्लेषण करणं तुमचं. त्यामुळं 85 नंबरच्या क्वेशनचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 येऊ शकते तुमचं. ठीक आहे ना? सो बऱ्यापैकी सगळे क्वेशन जे आहेत आपण डिस्कस केलेत. काही क्वेशन विषयी तुमचे डाउट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण ते डाउट सॉल्व्ह करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करू. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही आन्सर की जी आहे ती लवकरात लवकर शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या. थँक यू व्हेरी मच मित्रांनो.